आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। दिव्यांग शाळांच्या दुरावस्थेला मंत्रालयातील टक्केवारी जबाबदार आहे। धाराशिवच्या सास्तूर निवासी दिव्यांग शाळेच्या संस्थापकांनी हा आरोप केलेला आहे। आता तुम्ही मंत्रालयात कधी गेले होते? गेल्या वर्षी मार्चमध्ये गेलो होतो। आताही गेलो होतो। आता सगळे आमच्याकडे आता मला एक सांगा, तुमचं 3 वर्षापासून पेंडिंग मध्ये ना अनुदान, याचं कारण काय? काय त्याच्या मनाप्रमाणे नाही मिळाले की देतच नाही। बाय नेम विजिट काढायला आता पूर्वी सिस्टम होती 7% रुटीनमध्ये जुलै ऑगस्टमध्ये 7% व्हायचं, मार्च एप्रिल 40% व्हायचं। पण आता ती पद्धत शासनाने बंद केली आणि बाय नेम मंत्रालयातून द्यायची। मग तिथं जाऊन ज्यांना भेटेल येत नाही, आम्ही चहा घेतो त्याच्या मनाप्रमाणे राहील त्याला देते, बाकी पडले असं विचित्र आहे कारभार। अवघडच आहे। 3 वर्षापूर्वीपर्यंत होतं। वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून मागणी करूनही आमच्या प्रशालेला अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे इथं अनेक आर्थिक अडचणीला शाळा व्यवस्थापनाला, शाळा प्रशासनाला सातत्याने सामोरं जावं लागतं आणि विद्यार्थ्यांच्या एकूण देय सुविधावर सुद्धा त्याचा परिणाम होतो। परंतु इतर शाळांना अनुदान मिळतं, परंतु आमच्या शाळेच्या बाबतीमध्ये मात्र त्या ठिकाणी सातत्याने हा आम्हाला अनुभव आहे की अनेक वर्ष त्या ठिकाणी अनुदान आमचं थांबवून ठेवलं जातं आणि आम्हाला त्यापासून वंचित राहावं लागतं।